नमस्कार. सुईमध्ये धागा होऊन आपण हात शिलाई करतो. तर आज इथे मी सुई आणि धाग्याचा वापर न करता हात शिलाई कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्या ताई शिलाई करतात आणि जे आता नवीन शिलाई शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक भन्नाट ट्रिक आहे. तर व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा, जेणेकरून तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल. तर इथं बघा, ब्लाऊजच्या बाहीला मी हात शिलाई करणार आहे. तर अजून हे आता इथं बघा, मी इथं एक ब्लाऊज घेतलेला आहे बघा, आणि याच्यामध्ये मी डिझाईन केलेली आहे. त्यामुळं फक्त मला आता या साईडला आणि या साईडलाच फक्त मला हात शिलाई करायची आहे. तर मी इथं एका प्रोडक्टचा वापर करणार आहे. त्या प्रोडक्टचं मला काही पब्लिसिटी वगैरे करायची नाही, फक्त मला छान असा अनुभव आलेला आहे त्या प्रोडक्टचा, त्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर इथं बघा, मी इथं एक टेप मागवलेला आहे. मी 2-3 कपड्यांना हा टेप वापरलेला आहे, त्यामुळे या प्रोडक्टचा मला खूपच उपयोग झालेला आहे. जे काम आपलं कमी वेळेमध्ये होत असेल त्या आधुनिक प्रोडक्टचा वापर करण्यास आपल्याला काहीच हरकत नाही, आणि जास्त काही हे प्रोडक्ट महाग नाही, स्वस्तच आहे. तर इथे बघा, आता हात शिलाई इथं करायची आहे. तर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथं मला एवढा हवा आहे, तर एवढा मी काढून घेणार, आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच आपल्याला कट करून घ्यायचा आधी. तर इथं पाहू शकता, तर जिथं आपण हात शिलाई करायची आहे त्याच्या खाली हा टेप आपल्याला इथं ठेवून द्यायचा, बरोबर तिथंच ठेवायचा आहे. जिथून आपण हात शिलाई करतो तिथंच आपल्याला हा टेप ठेवायचा आहे. आणि खरंच ताईंनो, मी तुम्हाला सांगते की मला या प्रोडक्टची काही पब्लिसिटी करायची नाही. मला छान असा अनुभव आलेला आहे. या प्रोडक्टपासून मला खूप उपयोग झालेला आहे, त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. तर इथं बघा, हे असं व्यवस्थित यामध्ये असं टेप या दोन्हीच्यामध्ये घालून ठेवायचा, आणि आपल्याला इथं आता प्रेस करायची आहे. तर मी इथं प्रेस अशी गरम करून घेतलेली आहे, आणि आता यावरती आपल्याला प्रेस व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी प्रेस करून घ्यायची. जेवढं तुम्ही प्रेस कराल तेवढं ते व्यवस्थित चिटकेल. तर बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे तुम्ही सुद्धा हे असं करू शकता. तर आता बघा, हे असं एका साईडनं केलेलं आहे, तर दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला असं परत एकदा असं प्रेस करून घ्यायचं, आणि अजिबात ते टेप अजिबात असं दिसत नाही, कारण व्यवस्थित त्यामध्ये चिटकतो. तर इथं बघा, अजिबात इथं दिसत नाही, तर तुम्हाला आता समोर दिसायलाच असेल, याच्या आतमध्ये टेप घातलेला आहे, त्यामुळे इथं बघा, तुम्हाला इथं कुठं टेप दिसतो का? जसं हात शिलाई केलेली आहे सेम तसंच दिसतं. आणि इथं बघा, अजिबात हे निघत नाही, व्यवस्थित असं चिटकलेलं असतं बघा. तर बघा, तुम्हाला निघलेलं दिसतं का? असं व्यवस्थित असं चिटकलेलं आहे. हे बघा, जरी आपण हा कपडा धुतला तरीसुद्धा हे निघत नाही. तर मी भरपूर वेळा हे असं वापर केलेला आहे. तर बघा, किती आणि असं प्रेस केल्यामुळे हे असं टाईट झालेलं आहे. हात शिलाई करायची काहीच आवश्यकता नाही. तर मी तुम्हाला या प्रोडक्टचं नाव सांगेनच, पण आधी तुम्हाला आणखीन एक मी तुम्हाला दाखवणार आहे. तो टेप आपल्याला आणखीन कुठे कुठे वापरता येतो ही पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. साडींना कसार वगैरे लागते, साडी खराब होते तर आपण फेकून देतो. तर असं न करता हा टेप आपण जर वापरला तर अजिबात कसार लागलेला अजिबात तिथं दिसणार नाही, साडी व्यवस्थित होते. तर इथं बघा, हा एक ड्रेस आहे, आणि या ड्रेसला थोडंसं असं ड्रेसचा असा कोना फाटला होता. तर बघा, तर असा ड्रेसचा असं फाटलेला आहे, थोडंसं असा कट झालेला आहे. तर नवीन ड्रेस आहे. तर असं इथं मी आता तुम्हाला दाखवणार आहे बघा. तर दुसरा कपडा मी इथं घेतलेला आहे, थोडासा वेगळा आहे, पण काही हरकत नाही. तर आता बघा, हा ड्रेस सरळ आहे आणि ही उलटी बाजू आहे. जो टेप आहे तो आपल्याला इथं आधी मापानं आधी कट करून घ्यायचा. तर हे बघा, हा एवढा असा टेप आहे,
तर आधी आपण इथं कात्रीने कट करून घ्यायचा. मी डबल टेप वापरणार आहे. तर हे बघा, तर इथं हा एवढा टेप घेणार आहे आणि इथं सुद्धा त्याच मापाने मी डबल टेप घेणार आहे. मी कपड्याची उलटी बाजू वरती केलेली आहे, कपड्याची उलटी बाजू वरती केलेली आहे आणि हे व्यवस्थित कोण्याला कोणाचा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि हे बरोबर मी मापानं असा हा टेप कट करून घेतलेला आहे आणि डबल टेप मी इथं वापरणार आहे. तर बघा, हा आहे सिंगल आणि हा असा घडी करून असा डबल टेप वापरणार आहे. तर हा बरोबर यावरती असा ठेवून द्यायचा. हे बघा, असं यावरती ठेवून द्यायचा आणि त्यानंतर या साईडला सुद्धा हा असा टेप ठेवून दिला. त्यानंतर जो आपण कपडा कट करून घेतला होता तो आपल्याला या टेपवरती ठेवून द्यायचा आहे आणि जो कपडा आपला मॅचिंग होतो तीच बाजू आपल्याला आतल्या साईडला करायची आहे. आणि इथं बघा, आता टेप असा थोडासा बाहेर आलेला आहे, तो आपल्याला आतल्या साईडला असा करून घ्यायचा. टेप अजिबात बाहेरच्या साईडला दिसू द्यायचा नाही, नाहीतर आपण प्रेस करते वेळी प्रेसला असा चिटकतो. त्यामुळे या कपड्याच्या आतल्या साईडलाच पूर्ण हा टेप घालून घ्यायचा आणि इथं आता आपल्याला वरच्या साईडला असं प्रेस करून घ्यायचं आहे. जास्त अशी इस्त्री गरम करायची, वरच्या साईडला सुद्धा इस्त्री करायची आणि बाहेरच्या साईडला सुद्धा इस्त्री करायची. तुम्ही मॅचिंगचाच कपडा घ्या, कारण मला इथं आता मॅचिंगचा कपडा मिळालेला नाही आहे. त्यामुळं मी थोडासा ब्लाऊज पीसमधला असा थोडासा शिल्लक कपडा होता आणि तोच मी इथं घेतलेला आहे. तर बघा, इथं चिटकलेला आहे. तर आता आपण ही बाजू अशी सरळ करून घ्यायची आणि सरळ बाजूला सुद्धा आपल्याला असं प्रेस करायचं आहे. प्रेस करून घ्यायचं आणि हा जो धागा निघालेला आहे हा आधी आपण असं व्यवस्थित असा थोडासा, आहे बघा, हा जो धागा निघालेला आहे तो असा आपण बोटाने असा थोडासा वरती घ्यायचा, कारण आपल्याला हा धागा आता आधी कट करायचा आहे. तर आधी मी हा धागा कट करून घेते. आधी कट करायचा नाही, कारण आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा आपल्याला कपडा खाली चिटकतो आणि हा धागा वरच्या साईडला राहतो. मग नंतर आपण हा सहजरित्या कट करू शकतो. आणि हा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आणि आता परत एकदा आपण इथं प्रेस करणार आहोत. आता धागा आपण इथं कट करून घेतलेला आहे वरचा. पूर्ण तो टेप असतो तो आतल्या आत असा वितळतो, त्यामुळे हे व्यवस्थित असं चिटकतं. आणि प्रेस केल्यानंतर आपण लगेच असं काढायचं नाही, थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित चिटकावं यासाठी. तर परत एकदा मी असं इथं प्रेस करून घेते. तरी इथं तुम्ही पाहू शकता, इथं दोन्ही साईडला मी प्रेस करून घेतलेला आहे. या साईडला सुद्धा आणि या साईडला सुद्धा प्रेस करून घेतलेला आहे. कपडा थोडासा आता थंड झालेला आहे. तर तुम्हाला इथं थोडंसुद्धा म्हणजे असं थोडंसं किंचितच ओळखतं, जास्त काही ओळखत नाही. आणि इथं आपण रप्पू मारण्यापेक्षा हा जर तुम्ही टेप वापरला तर खूप उपयोगात येतो आणि जास्त काही हा टेप महाग नाही. आणि या टेपचं नाव आहे रिव्हील टेप आणि हा आपण कोणत्याही कपड्यासाठी वापरू शकतो. असं काही नाही की फक्त कॉटनसाठी आणि ह्याच्यासाठी, तुम्ही कोणत्याही कपड्याला हा टेप वापरू शकतो. अजिबात तो निघत नाही, धुतलं तरीसुद्धा निघत नाही. पण असं आहे की ज्या आपल्याला कपड्याला जो आपण रफ अँड टफ कपडा वापरतो त्याला आपण डबल टेप लावायचा, त्यामुळे अजिबात निघणार नाही. तर इथं बघा, इथं फक्त मी यल आकारामध्ये इथं लावला होता. जेवढा यल आकारामध्ये लावलेला आहे तेवढाच कपडा चिटकलेला आहे. जिथं आपण लावत नाही तिथं आपला चिटकत नाही. तर इथं बघा, इथं लावलेला आहे. तर बघा, अजिबात निघत नाही, व्यवस्थित चिटकलेला आहे. आणि इथं सुद्धा बघा, हे बघा,
कसं चिटकलेलं आहे बघा, अजिबात निघत नाही हे. किती जरी तुम्ही ओढलं तरीही हे निघणार नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.